जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 9 भाग 1। जैन सामाजिक जीवन। जैन महिला जीवन। मानव जातीतील समाज रचनेत स्त्री व पुरुषाला समान स्थान आहे। स्त्री व पुरुष या दोघांच्या अस्तित्वामुळेच समान ही संकल्पना अस्तित्वात येत असल्यामुळे त्यापैकी कोणत्याही एकासच महत्त्व देणारा समाज हा समाजाच्या यथार्थ कल्पनेशी सुसंगत होऊ शकत नाही। विश्वरथाची ही 2 चाके असल्याने विश्वरचनेत स्त्रीचे स्थान पुरुषाप्रमाणेच सहज, स्वाभाविक, अनिवार्य व अभिन्न राहिले आहे। स्त्री ही पुरुषाला पूरक कार्य करणारी, सहकार्य करणारी असल्याने गत इतिहासाच्या काळात विश्व इतिहासाला गतिमान करण्यात पुरुषाप्रमाणेच महत्त्वाचे कार्य स्त्रीने केलेले आहे। ऐतिहासिक काळात विश्वाला, युगाला, मानवजातीला नवीन प्रेरणा देऊन गतिमान बनविण्याचे कार्य जैन स्त्रीने केल्याची साक्ष इतिहासाची असंख्य पाने देत आहेत। म्हणूनच आज 20व्या शतकात मानवी जीवनाच्या समाज रचनेत सामाजिक गतिमानतेच्या, सामाजिक प्रबोधन व संक्रमणाच्या प्रक्रियेत जैन महिलेला आदराचे, मानाचे व क्वचित का होईना पुरुषाच्या बरोबरीचे स्थान मिळालेले आहे। प्रस्तुत लेखामध्ये इतिहास काळात व आधुनिक काळात जैन महिलांनी केलेल्या असामान्य कार्याचा, वीरांगणांनी दाखविलेल्या शौर्याचा, श्राविकांनी निर्माण केलेल्या आदर्शांचा व समाज जीवनातील जैन स्त्रीचे स्थान, तिच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन इत्यादी विषयाचा आढावा घ्यावयाचा आहे। अर्थात हा आढावा घेत असताना जिनसेनाचे आदिपुराण, आगम साहित्य, जैन कथा, जैन कला व निरनिराळे उपलब्ध आलेख इत्यादींचा आधार घेण्यात येईल। ब्राह्मी व सुंदरी। भारतीय संस्कृतीच्या प्रारंभ काळापासूनच जैन स्त्रियांच्या उज्ज्वल परंपरेला प्रारंभ झालेला दिसून येतो। भगवान आदिनाथांनी आपल्या पुत्राच्या बरोबरीने आपल्या दोन्ही कन्यांना सर्व प्रकारचे शिक्षण देऊन सुसंस्कृत केले होते। आदिनाथांची जैन स्त्रीला दिलेल्या सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील स्थान व अधिकारामुळे भारतीय संस्कृतीचा प्रारंभ काळ जैन स्त्रियांच्या दृष्टीने उज्ज्वल होता। आपल्या बौद्धिक विकासाला व त्यामुळे शक्य असलेल्या आत्मिक उन्नतीला त्यांना भरपूर वाव मिळालेला दिसतो। म्हणूनच उच्च विद्याविभूषित व शीलवान जैन स्त्रियांची परंपरा संस्कृतीच्या प्रारंभ काळापासूनच सुरू झालेली दिसते। भगवान ऋषभदेव आपल्या ब्राह्मी व सुंदरी या मुलींना शिक्षणासाठी प्रेरित करताना म्हणतात, विद्यावान पुरुषो लोके सन्मतिम याती कोविदै नारी च तद्वती धत्ते श्री सृष्टे रग्रिमं पदमं तद विद्याग्रहणे यात्नं पुत्रिके कुरुतं युवाम तत्संग्रह कालोयम युवयोर्वर्तन ते धुना इत्युक्त्वा महुराशास्य विस्तीर्णे हेमपट्टके अधिवास्य स्वचित्तस्था श्रुतदेवी सपर्यया विभुः करद्वे यानाभ्यां लिखन्नक्षर मालिकामम् उपादिश्यल्ली पिनसंख्यास्थानं चांकैरनुक्रमात्। यावरून स्पष्ट आहे की भगवान ऋषभदेवांच्या काळात मुलाप्रमाणेच मुलींच्याही शिक्षणाची सोय होती। ब्राह्मी व सुंदरी या कन्यांनी अंकविद्या व अक्षरविद्या या विषयांमध्ये प्रावीण्य संपादन केले होते। सांसारिक सुखोपभोगाची लालसा त्यांना नव्हती। धीर, गंभीर व प्रेमळ पित्याच्या थोर व्यक्तिमत्वाचा ठसा त्यांच्या मनावर अधिक खोलवर उमटला होता। त्यामुळे आपल्या पित्याप्रमाणे ज्ञानोपासनेत सदैव मग्न राहावे असे त्यांना वाटत असे। इंद्रियजन्य सुखापेक्षा बुद्धिजन्य आनंदाची
त्यांना अधिक रुची होती. ब्राह्मी व सुंदरी कधी साहित्य तत्त्वज्ञानावर चर्चा करीत असत, तर कधी वीणा घेऊन बागेत गात असत. एकदा कला समाधी लागली की त्या देहभानही विसरत असत. केवळ ज्ञान प्राप्त होऊन अर्हत पदाला पोहोचलेल्या आपल्या पित्याची अमृतवाणी ज्यावेळी या कन्यकांनी श्रवण केली, त्यावेळी इंद्रियजन्य सुखापेक्षा बुद्धिजन्य आनंद श्रेष्ठ व त्याहूनही आत्मिक आनंद श्रेष्ठ याची त्यांना प्रचिती आली. शुद्ध स्वावलंबी आनंदाच्या नवीन क्षितिजाचे त्यांना दर्शन झाले. आपला बंधू व पालक भरत याच्या अनुमतीने त्या दोघी बहिणींनी भगवान वृषभदेवाजवळ आर्यिकेची दीक्षा घेतली व आपल्या अखंड ज्ञान साधनेचे व्रत जीवनभर चालविले. भगवंतांनी स्थापन केलेल्या चतुर्विध संघामध्ये आर्यिक संघाची गणिका ब्राह्मी ही होती. तत्कालीन जैन समाजही स्त्रीकडे समानतेच्या भूमिकेतून पाहत होता. जिनसेनाचार्यांच्या आदिपुराणातही व अनेक जैन कथांमधूनही निरनिराळ्या जैन स्त्रियांनी विद्याविभूषित होऊन आयुष्यात सांसारिक सुखापेक्षा बौद्धिक किंवा आत्मिक सुखाला जास्त महत्त्व दिल्याची माहिती मिळते. उज्जयिनी नगरीतील राजा पशुपालाच्या कन्या सूरसुंदरी व मैनासुंदरी यांनी सुमारे 10 वर्ष अध्ययन करून पुराणे, धर्मशास्त्र, काव्य, तत्वज्ञान इत्यादी विविध विषयांचा व नृत्य संगीतादी ललित कलांचा अभ्यास केला होता. आध्यात्मिक व बौद्धिक क्षेत्राबरोबर जैन स्त्रियांनी युद्धशास्त्रविषयक ज्ञानही मिळविले होते. राज्यकारभारातही त्या परिपूर्ण होत्या असे दिसते. काही जैन स्त्रियांनी विवाहपूर्व किंवा विवाहोत्तर जीवनात रणांगणावर शौर्य गाजविल्याचीही आपणास माहिती मिळते. वजिरी देशाच्या क्षत्रिय राजाची राजकन्या अर्धांगी हिने खारवेल राजाने वजिरी देशाच्या केलेल्या आक्रमणाच्या वेळी युद्धात भाग घेतला व स्त्रियांची स्वतंत्र सेना उभारल्याची माहिती मिळते. या युद्धात खारवेलाचा विजय झाल्यानंतर त्यांच्यात तह झाला व अर्धांगी ही खारवेलाची खरीखुरी अर्धांगी बनली. ही राणी धर्मनिष्ठ व दानशूर असल्याचीही शिलालेखावरून माहिती मिळते. गंगा राज्यातील सरदार वामक यांची कन्या व वीरवर लोकविद्याधर यांची पत्नी सवीमव्वा ही आपल्या पतीसमवेत लढाईवर जात असे. ही घोड्यावर बसण्यात व तलवार चालविण्यात अतिशय कुशल होती. एका तुंबळ युद्धामध्ये हिने शत्रू सैन्यातील एका बड्या सरदाराच्या हत्तीवर आपला घोडा चालवून लष्करी कौशल्याची खैर केली. तथापि शत्रूच्या घातक भाल्याचा मारा सवीमव्वेच्या मर्मस्थळी लागला. या आघाताने तिला मूर्छा आली. मरणांत श्री जिनेंद्र भगवंताचे नामस्मरण करीत तिने इहलोकाची यात्रा संपविली. या तिच्या अजरामर कृत्याचे स्मारक श्रवणबेळगोळ येथील जिन मंदिरात एका शिलालेखात खोदलेले आहे. राणी भैरवदेवी ही विजयनगर राज्यातील सरदार चंपा यांची मुलगी. विजयनगरचे साम्राज्य नष्ट झाल्यावर या स्त्रीने आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले. राज्य स्थापनेनंतर कित्येक वर्षे मातृसत्ताक पद्धतीने येथे राज्यकारभार चालत होता. 17व्या शतकाच्या सुरुवातीला जरसय्या येथे राणी भैरवदेवी राज्यकारभार चालवित असताना तिच्या राज्यावर वेदनूरचा राजा व्यंकटय्या नामक राजाने स्वारी केली. स्वदेशाचे संरक्षण करण्यासाठी झालेल्या लढाईत राणीने स्वतः असामान्य मर्दुमकी दाखवून वीरोचित मरण स्वीकारले. बाळगोकंड देशाच्या अधिकारी नागार्जुन याची वीरांगना जक्कम्मबा हिच्याकडे नागार्जुनाच्या कदंबराज अकालवर्ष याने बाळगोकंड देशाचा राज्यकारभार सोपवला. नागार्जुन हा या देशाचा सुभेदार असून शांतता व सुव्यवस्थता ठेवण्याचे कार्य करीत असे. जक्कम्मबाची वीरता
व युद्ध नैपुण्य जाणून अकाळवर्ष राजाने ही जबाबदारीची जागा तिला दिली. तिनेही ही कामगिरी उत्तम प्रकारे अनेक वर्षे पार पाडली. आपला अंतकाल समीप आला आहे असे दिसताच तिने राज्यकारभार आपल्या मुलीकडे सोपविला व जैन तीर्थावर जाऊन इसवी सन 840 मध्ये समाधी मरण स्वीकारले. जक्कमब्बा विरक्तम युद्धशक्तियुक्ता व जिनेंद्र शासन भक्ता असल्याची शिलालेखात माहिती दिली आहे. इसवी सन पूर्व 4थ्या शतकापासून इसवी सन 16व्या शतकापर्यंत गंगवंशात अद्भुत कार्य करणाऱ्या व असामान्य कर्तृत्व असलेल्या वीरांगना स्त्रिया असल्याची माहिती मिळते. राज्यकारभाराबरोबरच या स्त्रियांनी अनेक जैन मंदिरे, तलाव बांधल्याची, त्यांच्या देखभालीची व्यवस्था केल्याची, धर्मकार्यार्थ मोठ्या प्रमाणात दान केल्याची माहिती मिळते. या सर्व राण्यांमध्ये कंपिला देवीचे नाव अग्रगण्य आहे. हिने जिनभावाची निर्मिती केवळ भक्तांच्या पूजा अर्चासाठीच केली नव्हती, तर जैन धर्माची उन्नती व सर्वांगीण प्रसार हा त्यामागील हेतू होता. श्रवणबेळगोळच्या शिलालेख क्रमांक 486 वरून माहिती मिळते की जक्कम्मबा ही शुभचंद्र सिद्धांत देवाची शिष्या असून योग्यता व कुशलतेने राज्यकारभार चालवित असतानाच धर्माचा प्रसार करण्यासाठी तिने एका विशाल प्रतिमेची स्थापना केली. शिलालेखात ती राज्यकार्यात निपुण व जिनेंद्र शासनाच्या बाबतीत आज्ञाकारिणी व लावण्यवती असल्याची माहिती दिली आहे.